नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोखंडे. मित्रांनो, मराठी अड्डा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण रेशन कार्डमध्ये नवीन नाव कसं जोडावं, म्हणजेच तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल किंवा तुमची सून असेल, यांचं नाव तुम्ही रेशन कार्डमध्ये कशा प्रकारे ॲड करू शकता, जोडू शकता, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण महत्त्वाची माहिती तुमच्याकडून स्किप व्हायला नाही पाहिजे. मित्रांनो, कशा प्रकारे प्रोसेस आहे, स्टेप बाय स्टेप मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, ही प्रोसेस मी तुम्हाला माझ्या मोबाईलद्वारेच करून दाखवणार आहे. सर्वांकडे मोबाईलच उपलब्ध असतात, त्यामुळे मी तुम्हाला मोबाईलद्वारेच लाईव्ह प्रोसेस करून दाखवणार आहे. मित्रांनो, तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो. चला तर मित्रांनो, कुठलाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही सर्वात प्रथम प्ले स्टोअरला यायचं आहे. प्ले स्टोअरला आल्यानंतर सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे मेरा राशन 2.0. हे ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. माझ्या मोबाईलमध्ये ॲप पहिलेच लॉग इन आहे, त्यामुळे मी लॉग इन करून घेतो. तुमच्या मोबाईलमध्ये जर लॉग इन नसेल, यावर एक व्हिडिओ बनवलेला आहे की ॲप कसं ओपन करायचं, कसा एमपिन क्रिएट करायचा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे, तिथून तुम्ही चेक करून घ्या की ॲप कसं ओपन करावे. ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे माहिती दिसेल, संपूर्ण माहिती दिसेल. इथे तुम्हाला सर्वात प्रथम हेड ऑफ फॅमिली, म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर हेड ऑफ फॅमिली मेंबर कोण आहे ते दिसेल. इथून म्हणजे तुम्ही तुमचे हेड ऑफ फॅमिलीमध्ये तुमचे आई किंवा वडील असू शकता. त्यानंतर तुम्हाला जर रेशन कार्ड डाउनलोड करायचं आहे, तर तुम्ही इथून रेशन कार्ड डाउनलोड करू शकता डिजिटल स्वरूपामध्ये. त्यानंतर आपल्याला नवीन नाव ॲड कसं करायचं आहे ते बघूया. इथे मॅनेज फॅमिली डिटेल्सवर क्लिक करा. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी माहिती, संपूर्ण माहिती दिसेल की तुमच्या रेशन कार्डवर किती मेंबर आहे, काय आहे, त्यांचे नाव, मोबाईल नंबर, त्यांचं संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसेल. यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचं जर असेल किंवा नाव जर डिलीट करायचं असेल, तर ह्या ऑप्शनचा उपयोग होतो. जर मित्रांनो, तुम्हाला जर कोणतंही नाव डिलीट करायचं आहे किंवा कोणत्याही नावामध्ये तुम्हाला चेंजेस करायचं आहे, यावर पहिलाच मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. मी याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. आणि तुमच्या रेशन कार्डमध्ये काय समस्या असतील तर तुम्ही ते सोडवू शकता, म्हणजेच नाव चेंज करणे किंवा नाव डिलीट करणे. तिथून तुम्ही व्हिडिओ बघून चेंज करू शकता. तर आपल्याला न्यू मेंबर ॲड करायचं आहे, तर इथं कोपऱ्यामध्ये ॲड न्यू मेंबर हे नाव दिलेलं आहे. याच्यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पेज दिसेल. या पेजमध्ये संपूर्ण माहिती तुम्ही काळजीपूर्वक भरा. जसं की तुम्हाला मी स्टेप बाय स्टेप एक माहिती सांगतो. यामध्ये मित्रांनो, तुम्ही सर्वात प्रथम तुमचं नाव टाका. जे आधार नंबरवर तुमचं नाव आहे तसंच सेम नाव टाका. त्यानंतर इथं खाली लोकल लँग्वेजमध्ये काही टाकायचं नाही. त्यानंतर जेंडर सिलेक्ट करा, मेल किंवा फिमेल. त्यानंतर तुमची जन्मतारीख, म्हणजे ज्याचं आपण नाव ॲड करतो आहे त्याची जन्मतारीख, त्याचं नाव ॲड करा. एज हे ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर मित्रांनो, मदर नेम येईल. मदर नेममध्ये आईचे नाव टाका. त्यानंतर लोकल लँग्वेज टाकायची गरज नाही, तर काही टाकू नका. त्यानंतर फादर नेम इंग्लिशमध्ये टाका. त्याच्यानंतर लोकल लँग्वेजमध्ये टाकू नका. त्यानंतर मटेरियल स्टेटस, म्हणजे तुम्ही विवाहित आहात का नाही हे टाका. त्यानंतर नॅशनॅलिटीमध्ये इंडियन सिलेक्ट करा. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेससुद्धा देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही माहिती काळजीपूर्वक भरा. चला तर मी आता माहिती भरून घेतो आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. असा पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे फक्त डिटेल्स, आधार नंबर द्यायचे आहे आणि आधार नंबर टाकून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो दिसेल. प्रोफेशनल डिटेल्समध्ये ऑक्युपेशनमध्ये
आणि ॲन्युअल इन्कम तुम्हाला इथं टाकायचं आहे. ऑक्युपेशन म्हणजे तुमचा व्यवसाय काय आहे, यामध्ये तुम्ही काय काय आहे, कुक आहे का फिशरमॅन आहे का हाऊसकीपर आहे किंवा ऑदर असेल तर ऑदरमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. शॉपकीपर आहे, शॉपकीपर सिलेक्ट करून मी इन्कम टाकून घेतो आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर इन्कम तुमचं कोणतंच नाही आहे तर 0 करून तुम्ही नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो ओपन होईल. ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे कास्ट कॅटेगरीमध्ये कास्ट सिलेक्ट करायचं आहे आणि रिलेशन विथ हेड ऑफ फॅमिलीमध्ये तुमचं काय रिलेशन आहे ते टाकायचं आहे आणि कास्ट अपलोड करून इथं अपलोड करायचं आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. इथं आता मी माहिती अपलोड केलेली आहे. कास्ट सिलेक्ट करून रिलेशन सिलेक्ट केलेलं आहे आणि कास्ट अपलोड केलं आहे. ते केल्यानंतर मी नेक्स्ट बटनावर क्लिक करतो आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बँक डिटेल्स तुमच्यासमोर येईल. बँक डिटेल्समध्ये तुम्हाला काही नाही टाकायचं आहे, स्किप करायचं आहे. जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही इथं टाकू शकता सर्व माहिती. तर आपल्याला याची भरण्याची आवश्यकता नाही तर स्किप करून नेक्स्ट बटनावर क्लिक करतो आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे मेंबर फिजिकल डिटेल्स म्हणजे तुमच्या घरामध्ये कोणी अपंगत्व आहेत का त्याची माहिती द्यायची आहे. जर असाल तर तुम्ही माहिती द्या, नसाल तर इथे आपण देणार नाही आहे. टिक करून नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथं क्रिटिकल लायसन्स डिटेल म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला आजार आहे का मोठा. जर आजार असल्यास तर तुम्ही इथं त्याची माहिती देऊ शकता. जर आपल्याला इथं माहिती द्यायची नाही आहे तर ती टिक हटवून नेक्स्ट बटनावर क्लिक करा. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो दिसेल. विंडोमध्ये तुम्हाला इथे इनक्लोजर म्हणजे मेंबर अटॅच इनक्लोजर डिटेल्समध्ये ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे. इनक्लोजर टाईप इथं टाईप नंबर म्हणजे इथं तुम्ही नंबर टाकू शकता. तुमचा आधार कार्डचा नंबर टाका. त्यानंतर ते कधी इश्यू झालेला आहे त्याची डेट टाका आणि अपलोड करा. तुम्हाला असं सेम 3 वेळेस करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे 3 वेळेस. आधार कार्ड सिलेक्ट करून आधार कार्डचा नंबर टाकून इश्यू डेट टाकून सेम सगळ्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड सिलेक्ट करून सेम नंबर टाकून आणि सेम इश्यू डेट टाकून तुम्हाला आधार कार्ड अपलोड करून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. आता मी सर्व माहिती टाकून घेतली आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करतो आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे विंडो दिसेल आणि सर्वात खाली येऊन इथं टिक देऊन सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP सेंड केला जाईल. OTP सेंड केल्यानंतर तुम्ही इथं OTP टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे. मला आता OTP आलेला आहे, मी OTP टाकतो आहे आणि व्हेरीफाय करतो आहे. तर OTP व्हेरीफाय झालेला आहे. तर इथं ओके बटनावर क्लिक करायचं आहे आणि ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जर तुमचं स्टेटस जर चेक करायचं आहे ते कशा प्रकारे करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो आहे. तर हिस्ट्रीमध्ये जायचं आहे. हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही जो भरलेला फॉर्म आहे तुमच्यासमोर येईल. इथं आता सध्या पेंडिंग दाखवतो आहे. हे काही दिवसांना 15 दिवसांनी किंवा 1 महिन्याने इथे अप्रूव्ह दिसेल आणि हिरवं बटन तुम्हाला टिक दिसेल तर तुमचं काम झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही नाव ॲड करू शकता. जर इथं 15 दिवस 1 महिना जर तुम्हाला वाट पाहावी लागली, जर नाही झालं तर तहसीलमध्ये जाऊन इथला रिक्वेस्ट नंबर त्यांच्याकडे द्यायचा आहे, ते तुमचं काम लगेच करू देईल. तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.